हजारो वर्षांपासून आपण माणसं काही मोठ्या प्रश्नांची उत्तरं शोधतोय आणि या शोधात एक कमालीचं कुतूहल आहे जे आपल्याला थेट आपल्या पूर्वजांशी जोडतो. हे प्रश्न काही आजचे नाहीत. हे तेच प्रश्न आहेत जे आपल्या पूर्वजांनाही पडले होते. आणि याच प्रश्नांमुळे कुठेतरी आपण सगळे एका मोठ्या मानवी शोधाचा भाग बनतो. आणि गंमत म्हणजे या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आपल्यासाठी उत्तरांचं एक अफाट ग्रंथालय मागे ठेवलंय. चला तर मग या ग्रंथालयात एक फेरफटका मारूया. आता हे ग्रंथालय म्हणजे काही 1-2 पुस्तकांचं नाही. यात इतकी विविधता आहे की आपण थक्क होऊन जाऊ. प्रत्येक संस्कृतीने जगाकडे एक वेगळ्याच चष्मातून पाहिलं. उदाहरणार्थ, मेसोपोटेमियामध्ये जा तर तिथे गिल्गामेशचं महाकाव्य मिळतं, जे अमरत्वाचा शोध आणि मानवी मर्यादांबद्दल बोलतं. दुसरीकडे पर्शियाच्या झेंद अवेस्तामध्ये चांगल्या आणि वाईटाच्या संघर्षाची गोष्ट आहे. आणि भारतात इथे तर वेद आणि महाभारतासारख्या ग्रंथांमध्ये एक वेगळीच तात्विक खोली सापडते. म्हणजे या फक्त कथा नाहीत, तर धर्म, कर्म आणि आपलं अस्तित्व यावर केलेलं सखोल चिंतन आहे. आता चीनमध्ये पाहिलं तर तिथेही हेच आहे, पण त्यांचा भर सामाजिक सुसंवादावर जास्त होता. कन्फ्युशियसने समाजाची रचना कशी असावी हे सांगितलं, तर ताओवादाने एक पूर्णपणे वेगळाच गूढ मार्ग दाखवला, निसर्गाशी एकरूप होण्याचा. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, काहीही न करता सर्व काही मिळवा. किती विरोधाभासी आहे ना. आणि इजिप्त तिथलं ज्ञानंतर गूढतेने भरलेलं आहे. हर्मिटिकासारखे ग्रंथ ज्यात किमिया, ज्योतिष अशा विषयांवर चर्चा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, या विचारांनी लिओनार्डो दा विंची आणि आयझॅक न्यूटनसारख्या मोठमोठ्या विचारवंतांना सुद्धा प्रभावित केलं होतं. बरं, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण या ग्रंथालयात प्रवेश करणं इतकं सोपं नाहीये. काही मोठे अडथळे आहेत, जसं की भाषांतर किंवा काही लिपी ज्या आपल्याला अजून वाचताच आलेल्या नाहीत. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रोहंक कोडेक्स. विचार करा, एक अख्खं पुस्तक आपल्या समोर आहे, पण त्यात काय लिहिलंय हेच कुणाला माहीत नाहीये, कारण त्याची लिपीच कुणाला वाचता आलेली नाहीये. ते ज्ञान असून नसल्यासारखं आहे. आणि समजा आपल्याला लिपी वाचता आली तरी एक प्रश्न उरतोच, हे सगळं ज्ञान खरंच लिहून वाचण्यासाठी होतं का? नाही. सुरुवातीला तर हे सगळं मौखिक परंपरेनी, म्हणजे तोंडीच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायचं आणि मग हजारो वर्षांनंतर कोणीतरी ते लिहून काढायला सुरुवात केली. हा एक खूप मोठा बदल होता, ज्यामुळे हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू शकलं. पण मग प्रश्न आला की कुठला ग्रंथ अधिकृत मानायचा आणि कुठला नाही. यावरून खूप वाद झाले. याच प्रक्रियेला कॅनन ठरवणं म्हणतात. आणि यातूनच आज आपण जे धार्मिक ग्रंथ पाहतो ते तयार झाले. अर्थात यावर त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विचारांचा प्रभाव होताच. तर या ग्रंथांमध्ये फक्त मोठमोठे तात्विक विचारच नाहीत, तर एक चांगलं आयुष्य कसं जगावं, एक चांगला समाज कसा घडवावा याची एक प्रॅक्टिकल रूपरेषा, एक ब्लूप्रिंट सुद्धा आहे. महाभारतातलं हे वाक्य बघा. हे आपल्याला त्या काळातल्या राजकारणाची एक कठोर बाजू दाखवतं की सत्ता आणि समृद्धी मिळवण्यासाठी कधीकधी अत्यंत कठोर निर्णय घ्यावे लागायचे. आजच्या काळात आपल्याला हे पटणार नाही, पण तेव्हा ती एक वस्तुस्थिती होती. आणि आदर्श नेता कसा असावा याबद्दलही वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळे विचार होते. जसं की प्लेटो, त्याने एका न्यायप्रिय शहराची कल्पना मांडली जिथे नेते सद्गुणी असतील. तर दुसरीकडे चीनमध्ये संत जुने एका सेनापतीमध्ये कोणते व्यावहारिक गुण असायला हवेत यावर लक्ष केंद्रित केलं. एकीकडे तत्वज्ञान, दुसरीकडे शुद्ध स्ट्रॅटेजी. पण हे सगळं फक्त समाज आणि राज्यापुरतं मर्यादित नव्हतं. या ग्रंथांनी व्यक्तीच्या आतल्या जगाकडे, म्हणजे आत्मज्ञानाच्या शोधाकडेही लक्ष दिलं. इजिप्तच्या हर्मेटिक विचारात विश्वाची रचना एका शिडीसारखी मानली आहे. सगळ्यात वर परमेश्वर, मग हे विश्व आणि मग आपण म्हणजे मानव. याचा अर्थ असा की आपलं अस्तित्व फक्त भौतिक नाही, तर आपण एका मोठ्या दैवी योजनेचा भाग आहोत. ही झाली एक रचना. पण याच्या अगदी विरुद्ध ताओ ते चिंगमधला हा विचार बघा. इथे ज्ञानाचा मार्ग कुठल्याही कठोर रचनेतून जात नाही, तो जातो शांततेतून, स्वीकारातून. हे एक असं तत्वज्ञान आहे जे ताकदीपेक्षा शांततेला जास्त महत्त्व देतं. तर बघा, मार्ग वेगवेगळे असले तरी ह्या सगळ्या परंपरांचं अंतिम ध्येय एकच होतं, आत्मसाक्षात्कार. म्हणजे फक्त जगाला समजून घेऊ नका, तर ह्या जगात वावरण्याचा आपला योग्य मार्ग कोणता आहे हे शोधा. आता प्रश्न हा आहे की हे सगळं प्राचीन ज्ञान, या सगळ्या रूपरेखा या फक्त इतिहासाच्या पुस्तकातच आहेत का, की त्यांचा आजच्या जगाशी काही संबंध आहे? चला तेच पाहूया. नाही,
हे विचार म्हणजे संग्रहालयात ठेवलेल्या वस्तू अजिबात नाहीत. उलट हे एक जिवंत टूलकिट आहे जे आजही आपल्या कामाला येऊ शकतं. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे संत तजुचं आर्ट ऑफ वॉर. हा ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी युद्धासाठी लिहिला गेला होता, पण गंमत म्हणजे आज कॉर्पोरेट जगतात याला स्ट्रॅटेजीचं बायबल मानलं जातं. आणि त्यातली तत्त्व इतकी चपखल बसतात की आश्चर्य वाटतं. जसं की लढाईशिवाय विजय मिळवा. याचा अर्थ आता घेतला जातो की तुमच्या स्पर्धकांना संपवू नका, पण मार्केट शेअर मिळवा. किंवा एकत्रित उद्देश म्हणजे मीटिंगमध्ये सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीवर कसं केंद्रित करायचं. विचार करा, 2500 वर्षांपूर्वीची युद्धनीती आजच्या बिझनेसच्या समस्यांवर थेट उत्तरं देतीये. तर हा ज्ञानाचा अफाट खजिना आपल्या समोर आहे. आता प्रश्न फक्त एवढाच नाही की यातली कोणती रूपरेषा निवडायची. खरा प्रश्न हा आहे की या ज्ञानाचा वापर करून आपण आपल्या आयुष्याची, आपल्या जगाची कोणती नवी रूपरेषा तयार करणार आहोत. विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?